तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना त्रास का देताय? मराठ्यांना माझी विनंती, इथून पुढे आपल्या कोणत्याही क्षेत्रातला मराठ्यांचा अधिकारी शिक्षक कुठलाही असू द्या, डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, कोणीही असू द्या, मराठ्यांनी त्याच्या पाठीशी ताकदीने उभा राहायचं. इथून पुढे मराठ्यांच्या विरोधात जायचं काम करू नका. नसता मराठी निर्णय घेणार आहेत, पाडायचे का उभा करायचे. आणि एकदा जर निर्णय झाला तर मग मराठ्यांनी माग लोकसभेला एकदा कचकाटा केला. लय बेकार येत राहतो तुम्ही. मी नुसतं पाडाच म्हणलो होतो, मी नाव तर नाही घेतलं कोणाच. राईटच कार्यक्रम केला, तुम्हाला माना लागेल. तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्याच्या नादी लग्न सोपं नाही. मी नुसता पाडा म्हणलं तर यांनी इतकं पाडिलं. आता घेणार आहे मी नाव. उभा करणाऱ्याचं किंवा पाडायचं दोन्हीपैकी एक नाव घ्यावंच लागणार. त्या टायमाला मगले अवघड होईल. एक जणाचा प्रत्येक मतदारसंघात मराठी 1 लाख आहे, 1.5 लाख आहे. 90,000च्या खाली महाराष्ट्रात एक 22-23 मतदारसंघ सोडले तर सगळीकडे या संख्या नाही. आणि तुम्हाला 60-70 हजाराची लीड तोडणं सोपं आहे का? राखीव मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात 70,000पेक्षा जास्त मराठ्यांचा मतदान. यावेळेस सगळे राखीव आपल्या विचाराचे मराठ्यांनी काढायचे. 48चे 48 बाहेर निघले पाहिजे. मराठ्याच्या मताशिवाय राखीवला शिकत निवडून येऊ शकत नाही. आणि मराठ्यांच्या मताची लीड तोडणं एवढं सोपं नाही. एक जणाची 5,000ची लीड तोडताना एवढा फेस पडला होता. मराठ्याचा कचरा सोपा नाही, म्हणून मी सांगत होतो आमच्या नादी लागू नका. उगाच धौशीचे काम धामाचे. अरे मराठ्यात ताकद माहित नव्हती बा, आता शिकवायचं आहे मराठीची ताकद काय. आष्टी पाटोदा शिरोळ मतदारसंघात 1,67,780 एकटा मराठा. एकटा काय बरोबरी करायला झालं तरी आमची कसले डबडे उठे देत मग बुळबुळ करते. टेका खाली टेका, खाली टेका, खाली टेका. 9चा टाइम नाही झाला. आणखी टाइम झाल्यावर 9च्या पुढे तुम्हाला असं भेव वाटत राव. अरे तुम्हाला सांगतो किती येड असो माणसाला. एक जण टाईट झाल्यावर माझ्याकडे आला 11 वाजता. त्याच्या ध्यानातच नाही राहिलं दिवसभर आपण अर्ज दिला नाही याला म्हणून. उमेदवारी अर्ज घेऊन आला आणि तराट झाल्यावर आला. त्याच्या तवा ध्यानात आलं की आपण उमेदवारीच मागितली नाही. कानाकानात अंतरवाली झालं. ते फाईल घेऊन यायचा अर्ज तिथं दुसरीच घेऊन आलो आणि मला फाईल दिली. मी म्हणलं भाऊ ही फाईल आहे ती मला नीट वाचव तीची ती कुठं नाही त्याला आगाठ होते. मला ऐकत नव्हतं, लट टप्पू होतं. जाऊ दे म्हणलं. तुम्ही एकता ना, तुम्हाला खरंच पाय पडून सांगतो मी, आपला समाज लय मोठा. प्रत्येक भाषणात सांगतो फक्त आपल्या जातीला, आपल्या जातीच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपल्या जातीची कोणीच प्रगती रोखू शकत नाही. असे लुटी देत नाही. 9च्या पुढे कार्यक्रम घ्यायचा म्हणलं टेन्शनच येतो. त्या दिवशी नेमकं ही होतं ती श्रावण संपल्याला आणि मी इकडे सप्त्याला गेलो बीड जिल्ह्यात. इथून तिथून तेच भेटले मला जास्त. फोटो काढितो माय गळ्यात रुमाल टाकायचा तर माझ्या टोकर रोटे घेतो. मग तोंड दिसना तरी ते म्हणतो तू माझ्याकडे तोंड करून उभा राहत होता. पुढून झाकेला मला तो तोंड करून कसं उभा राहू मी सांगा बरं. त्या टायमाला ते नसतंय धोरणात. नाही ऐकवतो गाडी पुढे जाऊन ते कोणाच ऐकत नाही. तुम्हाला संग्रहात तुम्हाला जो फोटो वाटत असला नियम आहे संग्रहात नाही. जे बरेच जण राहते त्यांना माहिती कसं काच काय. तेच उलट 9च्या पुढे काढायचे शेण पण मारते त्यांच्या घरी येते. नको म्हणते ह्या टायमात आपल्या अवघड. असे पायावर पाय देतात कसा कच आणि मला शेती देत बरं. तुम्ही फक्त दारू सोडा, सुधारले जातात. लोकांनी स्वप्न बघितलं मायबाप मराठ्यांना. मराठ्याला कधीच मांडी लावून बसू द्यायचं. आपल्या पिढ्याकाळात पिढ्याला पिढ्या वाद लावत राहिलो. आपण 1 घंटा झाला बोलतो. एक बी मराठ्यात हल्ला नाही होता. तशीच रोडलो येणेच आपल्याला सरकार कदरलंय बघा.
ते म्हणते हे हलत नाहीत जात नाहीत 9 वाजत रात्री बहिणी म्हणत होते 70 भाई सुद्धा ते म्हणे इतक्या बार देखा 12-12 घंटा उभं राहते लोक म्हणलं राहतात भाऊ 12-12 घंटा राहतात उभा कारण ते स्तुती करत होते मी काय त्यांना आडवं नाही बोलत तो चांगला माणूस आहे खरं निर्भीड पाहिजे रे माणूस तेव्हा जमतंय ते पण निर्भीड आहे तेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघितला असा तो मुसलमान को मागे आरक्षण म्हणलं हा मागे ते म्हणलं मग मैत पहिले 7च आहे म्हणलं आहे तर मग मैत येईन पुढे मी तर पुढे हाट्या म्हणलं मागं बंदे कोवर ते म्हणलं तू पाडो म्हणजे आम्ही पाड्या म्हणलं मग इथं पुढे पाड्या सगळ्या कुछ होऊन द्यावं म्हणला ते म्हणजे कुछ होऊन द्यावं हटायचंच नाही म्हणलं मग हटल्याच नाही कवा मरको एकदा हिंदी शिकावं म्हणलं तुम्ही ती मला मेरीच बिघडी आता तुम्हाला बोलता काय बोला मेर नाही लागून राहिला म्हणून परेशान होय हो आणि गेले बी कारण ते मग ते नंतर मराठी जोडायला सुरू केली त्यांनी ती आपल्याला जमत इंग्लिशचं हिंदीचं मग टिपणच बसा ना काय करा मी एक माणूस आणला होता हिंदी शिकायला ते होता अँकर त्याच्या आधी चांगलं चालली होती नोकरी फिवकरी हिंदी बी चांगली चालली होती मला शिकायच्या नादात ते समज गेलं ते माझ्या पाय पडलं वाटलं म्हणे मी तुम्हाला हिंदीने शिकित नाही हाय ती नोकरी ते मी अँकर राव म्हणे लय राव खेळ झाला आणि खरं सांगतो तुम्हाला आपल्याला राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली गोवा गुजरात इथल्या मराठ्यांचं आमंत्रण आहे मी हिंदी शिकलो की त्या राज्याचा कार्यक्रम केलाच म्हणून समजायचा गुजरातचे पटेल कार्यक्रम लावणार 15-16 लाख मराठी गोव्यातले मराठी बिहार दिल्लीतले मराठी मध्य प्रदेश राजस्थानचे मराठी सगळे कार्यक्रम लावले पण मला सुतच बसा ते इकडे आले की बोलत हिंदीत मी बोलतो मराठी आमच्यामध्ये एक सांगायला ती सरपंच ती अर्धा ढिला पाडाय ती सांगायला मी मराठी ती बोलत ती त्याला हिंदी सांगतो आता शब्दाचा अर्थ काय व्हाया त्याला मेळ आला ना असा ताळमेळ होका लागला त्यामुळे तिकडचे लोक यायचे एकत्रले आता त्यांना आम्ही काय म्हणलो तेच कळलं याला काय मी सांगितलेली मराठी कळते हिंदी काय सांगतो त्यांनी सांगितलेली याला मला सांगता येत नाही याची हिंदी माझ्यासारखीची अर्धवट गुतेल म्हणजे बळत चालली यांचा असा कार्यक्रम लागतोय ना भयानक आता तर अमेरिकेतच चालू 4-5 दिवस झाले मग फोटो टाकेलाय आणि ते मोदी साहेब काय तिकडे जाणार आहे तिथं जे पटेल आणि मराठी सगळे झाले ते म्हणते सभा नाही काय सभे हो काय म्हणलं का नाही तिथे जाऊन गेले ते काहीतरी त्यांनी तिकडे सगळा गोंधळ सुरू केला मराठी इतके जागे झालेत ना मला खरंच गर्व वाटायला लागला मी माझ्या या मराठ्यांच्या जातीत मला इतके भयानक मराठी ताकदीने एक झाले सगळ्या क्षेत्रातले मुंबई पुण्याला पण गेलो त्यावेळेस मोठमोठ्या महालात फ्लॅटमध्ये मोठमोठ्या बंगल्यात राहणारे मराठी सुद्धा चहाची कॅटली घेऊन आपल्या मराठ्यांना चहा वाटायला रस्त्यावर होते हे कधीच आंदोलनात येत नव्हते वकील असू द्या पोलीस असू द्या महसूल मधले मराठ्यांचे अधिकारी असू द्या शिक्षक असू द्या कोणत्याही वर्गातला असू द्या आपले बिल्डर असू द्या कॉन्ट्रॅक्टर असू द्या सगळ्या राजकीय पदावर असणारे मराठी असू द्या सगळे झाले आणि तुम्हाला आणखीन एक सांगायचं राव जेवढ्यातूनच सांगतो जेवढ्यातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातो आपल्या अधिकाऱ्याने जर काम केलं नाही त्याला हे डायरेक्ट म्हणजे तू मराठ्याचा म्हणून करीत नाही का तिथं जातीचा काय समज जर त्या कायद्यात बसतच नसलं ते कुठून करीन तर असले शब्द काढून त्यांना वेटीच धरलं जाते आपण कधीच त्यांच्या अधिकाऱ्याला म्हणत नाही तुमच्या जातीचा आहे म्हणून आमचं काम करीत नाही का कारण मराठ्यांवरती ते संस्कारच नाहीयेत दुसऱ्याच्या अधिकाराला त्रास द्यायचे तुम्ही आमच्या अधिकाराला त्रास का देताय मराठ्यांना माझी विनंती इथून पुढे आपल्या कोणत्याही क्षेत्रातला मराठ्यांचा अधिकारी शिक्षक कुठलाही असू द्या डॉक्टर असू द्या वकील असू द्या कोणीही असू द्या मराठ्यांनी त्याच्या पाठीशी ताकदीला उभा राहायचे इथून पुढे
आणि आता मोठमोठे अधिकारी सुद्धा मला येऊन भेटतायत. मी 1 महिन्यापूर्वी हा विषय मांडला होता. आम्ही सोबत हे तुमच्या फक्त सांगत चला. आता अधिकारी सांगायला लागले तुम्ही नुसते म्हणलात तेवढं तरी आमचा त्रास कमी झाला. मी सांगायची सुद्धा गरज नाही राहिली. म्हणतच नाही आता कुणी आम्हाला तो मराठ्याचा. ही बघा आपल्याला आपले घराने जगवावे लागणार आहे. हे सुद्धा विषय तुमच्या डोक्यात असू दे. आता आपली गेवराई तालुक्यातली घोंगडी बैठकीत तुम्ही घेऊन तिचा शुभारंभ करून यशस्वी केली त्याबद्दल तुमच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो की अख्खा गेवराई तालुका इकडे उसाळा. फक्त एक सांगतो जाता जाता माझी तुम्हाला एवढीच विनंती आता उभा करायचे का पाडायचे ही बैठक आपण निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर 4 ते 8 दिवस अगोदर घेणार आहे. सगळ्यांनी ताकदीनं कामं सोडून माता मावल्यांसह तिथे यायचे. पण जर का उभा करायचं ठरलं तर तुम्हाला जाहीर सांगतो उमेदवार एकच दिला जाणार. पण मराठ्यांना हलू द्यायचं नाही ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर. माझा मराठा हरला नाही पाहिजे. आपण राजकारणासाठी एक आलेलो नाही. आपण समाजाला मोठं करण्यासाठी एक आलोय. त्यामुळं जर मराठ्यांनी उमेदवार दिला तर तिथं तुमची आणि माझी किंमत जाणार नाहीये. माझ्या मराठा समाजाची इज्जत जाणार आहे. म्हणून माझी तुम्हाला शेवटी जाता जाता हात जोडून विनंती जर उमेदवार द्यायचं ठरलं तर माझा मराठा हलू देऊ नका ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. दुसऱ्यांचा हसू होऊ देऊ नका. माझ्या मराठ्यावरती कोणी हसतील त्याला हिरवतील त्याचा अपमान होईल असे शब्द वापरायला संधी कोणाला देऊ नका. जर उभा करायचं ठरलं तर मराठ्यांना हलू द्यायचं नाही. जसं तुम्ही ताकदीनं पाडलं तसं ताकद दाखवा निवडून आणून मराठ्यांनी. आणि जर पाडायचं ठरलं असं पाडा पुन्हा 5-1 पिढ्या ती उभा नाही राहिलं पाहिजे. कधी मराठ्यांची शक्ती कमी होऊ द्यायची नाही. काय निर्णय होईल तो तिथं होईल. पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की घोंगडी बैठकीचा शुभारंभ गेवराई तालुक्यात तुम्ही यशस्वी केलाय. आणि आता प्रत्येक मतदारसंघात 288 मतदारसंघात या घोंगड्या बैठका होणार आहेत. आपण प्रचंड संख्येने जमून ही घोंगडी बैठक यशस्वी केली त्याबद्दल या गेवराई तालुक्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.